वचन दिलं गेलं होतं आणि आता वेळ आली होती ते पूर्ण करण्याची. ही परीक्षा फक्त एका राजकुमाराची नव्हती, तर अख्ख्या राज्याच्या धैर्याची होती. हा रामायणाचा तो अध्याय आहे जो केवळ राजवाड्याच्या भिंती नाही, तर प्रत्येक नागरिकाचं हृदय हादरावून टाकतो. आणि याच दृढनिश्चयाने या प्रवासाची सुरुवात होते. हे बघा, श्रीरामाचे हे शब्द ही फक्त एक आज्ञा नाहीये, हा त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या अटळ निष्ठेचा जणू काही पुरावाच आहे. त्यांच्यासाठी पित्याचं वचन पाळणं हेच सगळं काही होतं आणि त्यासाठी ते कोणत्याही अडथळ्याला सामोरं जायला तयार होते. तर याच निर्धाराने तो क्षण येतो, तो निघण्याचा क्षण, जो खरं तर फक्त राजकुमाराच्याच नाही तर संपूर्ण राज्याच्या काळजाची परीक्षा घेणार होता. चला, आपणही त्या दिवसात जाऊया, अयोध्येच्या त्या शेवटच्या करुण दिवसात. तर कथेच्या या पहिल्या भागात आपण अनुभवूया अयोध्येचा तो हृदयद्रावक निरोप. एक असा निरोप जिथे प्रत्येक डोळा पाणावला होता आणि प्रत्येक श्वास जड झाला होता. जरा कल्पना करा, डोळ्यासमोर आणा ते दृश्य. अख्खी अयोध्या नगरी आपल्या लाडक्या राजकुमाराच्या रथाच्या मागे धावतेय. रस्त्यांवर फक्त एकच आवाज आहे, दुखाचा, आक्रोशाचा. अहो, रामाचा वनवास हा त्या प्रत्येकासाठी इतका मोठा धक्का होता, जणू काही त्यांच्या शरीरातून आत्माच निघून चाललाय. आणि त्याच गर्दीत एक पिताही होता, स्वतः राजा दशरथ. ते आपल्या मुलाच्या रथामागे धावण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करत होते, पण मुलाच्या विरहाचा धक्का इतका जबरदस्त होता की ते अक्षरशः जमिनीवर कोसळले. विचार करा, एका चक्रवर्ती सम्राटाची ही अवस्था सगळ्यांचं काळीच पिळवटून टाकत होती. राम, सीता आणि लक्ष्मणाच्या जाण्याने अयोध्या ती खऱ्या अर्थाने ओसाड झाली. हे जे म्हटलंय ना, आत्म्याशिवाय नदी, ही केवळ एक कल्पना नाहीये, ही त्या शहराच्या आत्म्याची किंकाळी होती. यावरूनच आपल्याला कळतं की त्यांचं आणि अयोध्येचं नातं किती खोल होतं. तर आता राजवैभवातून तपस्वी जीवनाकडे त्यांचा खरा प्रवास सुरू होतोय. आणि लक्षात घ्या, हा प्रवास फक्त राजवाड्यापासून जंगलापर्यंतचा नव्हता, तर हा प्रवास होता एका ओळखीकडून दुसऱ्या ओळखीकडे. हे बघा जरा, एका बाजूला आहे राजवाड्याचं ते सोनेरी वैभव आणि दुसऱ्या बाजूला काट्याकुट्यांनी भरलेलं जंगल. हा जो फरक आहे ना, तोच त्यांच्या त्या त्यागाची महानता दाखवतो. त्यांनी फक्त सुखसोयी नाही सोडल्या, तर एक राजकुमार म्हणून असलेली स्वतःची ओळखही मागे सोडली होती. त्यांच्या प्रवासाचे हे पहिले टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. बघा, पहिलं म्हणजे अयोध्येच्या वेशी ओलांडल्या, म्हणजे राज्यापासून कायमचे दूर झाले. दुसरं, गंगा नदी पार केली. हे फक्त नदी पार करणं नव्हतं, तर एका नव्या आणि खडतर आयुष्यात प्रवेश करण्याचं ते एक प्रतीक होतं. आणि मग पुढे भारद्वाज ऋषींनी त्यांना या मार्गावर पहिलं मार्गदर्शन केलं. आणि मग तो क्षण येतो, सारथी सुमंत्राला निरोप देण्याचा. खूप भावनिक क्षण होता तो. सुमंत्राचा तो रिकामा रथ जेव्हा अयोध्येकडे परत फिरला, तेव्हा जणू काही अयोध्येसोबतचा शेवटचा दुवाच तुटला. आता त्यांच्यासमोर होतं फक्त घनदाट जंगल आणि एक अज्ञात भविष्य. या खडतर प्रवासानंतर अखेर त्यांना निसर्गाच्या कुशीत एक शांत जागा मिळते. चला तर पाहूया त्यांचं वनातलं पहिलं घर, चित्रकूट. आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो नाही का, की राजवाडा सोडून वनातलं जीवन कसं असेल? चित्रकूटच्या त्या शांत सुंदर वातावरणात पोचल्यावर त्यांच्या आयुष्यात नेमके काय बदल झाले असतील? त्यांनी या नव्या जीवनाला कसं आपलंसं केलं असेल? आणि इथेच खरी गंमत आहे, त्यांनी परिस्थितीशी जुळून कसं घेतलं हे पाहण्यासारखं आहे. ते फक्त दुःख करत बसले नाहीत, उलट एक नवीन, साधं पण आनंदी जीवन उभं केलं. तिचे ते महर्षी वाल्मिकींना भेटले, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हातांनी आपली पहिली पर्णकुटी बांधली. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना खरी शांती मिळाली. तर मग या सगळ्या त्यागातून, या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? असा कोणता महत्त्वाचा धडा आहे जो आजही तितकाच लागू होतो? बघा, रामाचं प्रत्येक कार्य धर्म म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगतं. धर्म म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर धर्म म्हणजे आपलं कर्तव्य, सत्य आणि दिलेला शब्द पाळणं. त्या काळात तर राजाचा शब्द हाच समाजाचा आधार होता. त्यामुळे वचन पाळून रामाने फक्त वडिलांचा मान नाही ठेवला, तर त्यांनी संपूर्ण समाजाचा नैतिक पाया मजबूत ठेवला. आणि शेवटी ही कथा आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवते. खरी शक्ती सिंहासनात नसते, तर ती असते आपल्या तत्वांच्या मार्गावर चालण्याच्या धैर्यात. मग तो मार्ग जंगलातून का असेना, आपलं कर्तव्य शांत आणि स्थिर मनाने पूर्ण करण्यातच खरं समाधान आणि खरी महानता आहे. तर ही होती आजची कथा वाल्मिकी रामायणातील.
अशीच आणखी प्रेरणादायी कथा अनुभवण्यासाठी प्रवीण मोहित वर्ल्डला सबस्क्राईब करा.